साहिल पाटील 6-1 बोनस ऑन डू ऑर डाय रेड. यावेळेस मात्र लात भिरकावली ओव्हरकिकच्या माध्यमातून कॉन्फिडन्स गगनभेदी. परंतु बघूया सच्चाईचा खेळ होणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र थांबवलं जातं. एक सुंदर पकड आपल्याला बघायला मिळते. साहिल पाटीलला रोखलं गेलंय. 7 आणि 8 एका गुणाने आखाड्यावरती असेल. आता मात्र वर्सोई वाशी इंद्रनगर संघाचं कौतुक करावं तेवढं. खरोखर मित्रांनो एक नवोदित संघ आहे आणि बलाढ्य अशा ज्या संघाने अद्यापर्यंत 2 अंतिम विजेतेपद चालू मोसम मध्ये संपादन केले आणि अनेक उपविजेतेपद अनेक उपांत्य फेरी विजेतेपद मिळवलेत. परंतु या ठिकाणी या सामन्यामध्ये एक महत्वपूर्ण लढत देतोय तो इंद्रनगर संघ. निश्चितच अनेक बलाढ्य संघांना धूळ सारले या वर्सोई वाशी संघाने. आता मात्र आक्रमक चढा करावं लागतील अभिषेकला. आपल्या संघाची दारोमदार स्वतः खांद्यावरती घ्यावी लागेल. यावेळेस मात्र अंडर किकच्या माध्यमातून डावा ठोठावला जातोय. परंतु बघूया कितपत यशस्वी होतं. सच्चाईचा खेळ खेळा मित्रांनो. कारण जर विजयाची पताका आपण या मातीमध्ये रोवत असू ना तर निश्चितच पराभवाचे चटके सहन करण्याची ताकद देखील हीच माती देत असते. त्यामुळे आपण या मातीशी प्रामाणिक असणं अतिशय महत्वाचं आहे. बरोबर आहे. खिलाडूवृत्ती ते खूप महत्वाचे आहे. 4-1 चढाई आहे. पाहूया कशा प्रकारची ही चढाई असेल. कबड्डीच्या परिभाषेमध्ये सर्वात कठीण जर चढाई असेल तर 4-1 2 चेन मध्ये खेळायचा असतो. मागे परतोय. आता मात्र 6-1 अशा 7-1 अशी चढाई आहे. त्याच्याकरता बोनस ऑन आहे. चतुर चाणाक्ष पाहता आता मात्र अप्रतिम नंबर कॉम्बिनेशन पाहायला मिळतोय. टाळ्यांचा कडकडाट. याचाच अर्थ असा आहे की इंद्रनगर संघ आणि त्यांचे पाठीराखे खूप उत्साहित आहेत. निश्चितच आजच्या सामन्यांचे जर मुख्य आयोजक म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. असे आपले योगेशजी पाटील यांचा हा इंद्रनगर संघ. खरोखर आनंदाच्या लाटा मनामध्ये जरी उसळत असल्या तरी आयोजकांची भूमिका या ठिकाणी पार पडणं अतिशय महत्वाचं ठरत आहे योगेशजी पाटील यांच्याकरिता. यावेळेस मात्र सुंदर टाळ्यांचा गजर आपल्याला बघायला मिळतोय रसिकांच्या माध्यमातून. काय इतिहास रचला जाईल इंद्रनगर संघाच्या माध्यमातून. योगेशजी पाटील आनंद पत्रक गगनात मावेन असं झालाय. अर्थाने योगेशजी पाटील यांचं जर कौतुक करायचं थोडंच आहे. भाऊ सुरुवातीपासूनच योगेश पाटील अशा बरोबर प्रत्येक मान्यवर पाहुण्याचा या ठिकाणी यथोचित सन्मान जर कोणाच्या माध्यमातून या ठिकाणी झाला असेल तर ते योगेशजी पाटील. योगेशजी पाटील धन्यवाद. आपलं खरोखर या सामन्यांमध्ये आपण अथर्व गावण याच्याकरता 300 रुपयाचे पारितोषिक कोणा दिला आपण अथर्व गावण याला कोणा दिला. आशिष पाटील यांच्या वतीने आतिश पाटील यांच्या वतीने अभिनंदन. सामना संपल्यानंतर तो पारितोषिक घेऊन जायचा आहे. आता मात्र प्रत्येक यावेळेस चढाई करता बघा कितपत प्रयत्न करतोय. 7-1 समीकरण. खरोखर यावेळेस मात्र काय कॉन्फिडन्स मिळालाय. प्रतिक्रिया मैदानाच्या बाहेर पाठवलं जात आहे. खरोखर हा कॉन्फिडन्स अतिशय महत्वाचा आहे. अप्रतिम खेळ पाहायला मिळतोय. पाहता पाहता वर्सोई वाशी संघावर लोणाचा मोजा येतोय. अप्रतिम खेळ. आता मात्र 13 आणि 8 5 गुणांनी पिछाडीवरती जातोय. मित्रांनो लेसी परफॉर्मन्स जर होत असेल तर मात्र त्याची पॅनल्टी अशा प्रकारे आपल्याला पत्करावी लागते. कधी परंतु आजची स्पर्धा बहारदार स्पर्धा पाहायला मिळाली. एकापेक्षा 10 संघ देखील क्वार्टर फायनलच्या आतच घरी परतले. अप्रतिम अशी स्पर्धा. साहिल आता मात्र यशस्वी चढाई करतोय तर मैदान क्रमांक 2 वर सुयोग यशस्वी चढाई करतो.
6 कशा प्रकारची चढाई असेल, सुंदर बदल ते पाहूया. शेवटची 4 मिनिटं 4 गुणांची आघाडी असून देखील बाकी असेल. चढाई करता जर्सी क्रमांक 5 बघूया कितपत प्रयत्न करतोय. निश्चित त्याचा सुंदर ते थान उभे बेटेवरी कर कटेवरी ठेवून या अशा प्रकारचं काहीच दृश्य आपल्याला बघायला मिळते. वेळ काढून धोरणाचं खऱ्या अर्थाने अभिषेक पाटील यावेळी जर्सी क्रमांक 5 मध्ये आणि मात्र माघारी परतले. त्याला प्रत्युत्तर देतो अभिषेक होईल. यावेळेस मात्र ये है अभिषेक. मित्रांनो, रायगड जिल्हा कबड्डी प्रीमियर लीग मध्ये का सर्वोत्कृष्ट पकडीचा मानकरी ठरला होता अभिषेक. त्याचं कारण हे आहे, शांतता, संयम आणि टप्प्यात आला की एकदाच कार्यक्रम याच्यासाठी ओळखला जातो अभिषेक भोईरला. बघूया यावेळेस मात्र गामन चढाई करिता जबरदस्त पकड़. फिर से एक बार अभिषेक. ताकत का करिश्मा है दोस्तों. मेहनत करो और मेहनत का फल भी तुम्हें मिलेगा और जीत का मजा भी तुम्हें आएगा. मेहनत करणं महत्वाचं आहे. मेहनतीने जर विजय संपादन केला तर ते आनंद काही औरच असा. जसं की मेहनत सत्यनारायण नवेगाव संघाने केलंय आणि निश्चितच त्या मेहनतीचं चीज त्यांना मागील सततचे 2 वर्ष टॉप 16 मध्ये खेळण्याचा बहुमान मिळतो. एक सुपर टॅकलची नामी संधी इंद्रनगर संघाला पाहूया. यावेळेस मात्र चकवा निसटलाय. मुसंडी मारण्याचा प्रयत्न होता परंतु चकवा दिला आणि खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी यशस्वी ठरला साहिल पाटील. जबरदस्त चढाई. मित्रांनो, लक्षात ठेवा, कबड्डीच्या खेळामध्ये गुण संपादन करणं सहज शक्य होतं. एका चढाईमध्ये तुम्ही 10 गुण मिळवू शकता परंतु घेतलेल्या आघाडीत टिकवणं तितकंच कठीण नसतं. कारण अस्ताला गेलेल्या सूर्याला पुन्हा एकदा उगवायला वेळ लागतं. बर्फावर झालेल्या पाण्याला पुन्हा एकदा पाण्यामध्ये बदलायला वेळ लागतं. परंतु कबड्डीच्या खेळाला या ठिकाणी गुणतालिका बदलायला वेळ लागत नाही. असा कबड्डीचा खेळ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. स्प्रेची व्यवस्था करा. खऱ्या अर्थानं पाहता पाहता पुन्हा एकदा लोणाचा बोजा परतवला वाशी संघाने. आता मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट. परंतु पुन्हा एकदा इंद्रनगर संघाचे करावे तेवढे कौतुक थोडे. अप्रतिम खेळ आज आपण त्यांना खेळताना पाहत आहोत. मैदान क्रमांक 2 वर देखील एक चांगली लढत पाहायला मिळेल. 3-2 असा पुढे फरक दिसतोय. सामन्याचा पूर्वार्ध आहे पण आता मैदान क्रमांक 1 वर एक चांगला सामना आपल्याला अनुभवायला मिळेल. अशा प्रकारचा गुणफलक दाखवतो. फास्ट 2
मिनिट 17-14 पाहूया. पुन्हा एकदा मी म्हणेन की ज्याचा शेवट गोड त्याचं सगळे काही गोड. रविवार कुणाचा गोड होतोय. हा खूप महत्वाचा सामना आहे. कोणत्या शिक्षण असतील, विच मोमेंट विल बिकम द टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. अभिषेक बलदंड शरीयष्टीचा अभिषेक चांगला चढाई करतोय. पाहूया निर्णायक मोक्याच्या क्षणाला आपल्या संघासाठी कशा प्रकारचा खेळ करेल. आणि आता मात्र बंद होतोय. मैदान क्रमांक 2 वर सुयोग चढाईवर चढाई करतोय. पाहूया कशा प्रकारची चढाई असेल. आणि खऱ्या अर्थाने वर्सोई वाशी संघाने बाजी मारली. परंतु पुन्हा एकदा गोड कौतुक करेल इंद्रनगर संघाचं. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. असं पण एक चुनौती आहे. कोणाचा मार्गदर्शन ठरला. 5 गुणांनी विजयी झाला. अभिनंदन. गोड कौतुक संघाचं. मैदान क्रमांक 2 वर मात्र आपल्याला पाहायला मिळेल. पूर्वार्धात मैदान क्रमांक 2 वरती एक कड विश्वास आपल्याला बघायचं. मधला रसिक वर्ग जर बाजूला झाला तर फार बरं होईल मित्रांनो. किंवा जरी आपण खाली बसला तरी पण फार बरं होईल. सहकार्य करा. मान्यवर आमचे सामने पाहतात. मान्यवर लक्षात घ्या. आपण पाहूया निशांत भाद्रे. खरोखर हा देखील एक शांत संयमी चढाईपटू. अंतिम सामना मैदान क्रमांक 1 वरती होईल. प्रत्युत्तर देतोय प्रतीक बैलमारे. त्या ठिकाणी आता मात्र थर्ड रेड तिसरी चढाई डुआरडायसाठी सज्ज होतोय ओमकार म्हात्रे. बघूया कितपत प्रयत्न करतो आपल्या संघाच्या विजयाकरिता. स्वतःला झोकून द्यावं लागेल मित्रा, परंतु नाही. त्या ठिकाणी एक सुंदर पकड आपल्याला बघायला मिळते मरीदेवी झेरेड संघाच्या माध्यमातून. प्रत्युत्तर दाखल निश्चितच रोहित पाटील. दिलीप माली सर मैदानावरचे पंच होते. त्यांनी सर्वांनी 4 होते. 26 रमेश पाटील,
श्रीकांत पाटील, दिलीप पटेल. हिट फॉर द टॅग असा समीकरण आपल्याला बघायला मिळतं. सुयोगची मल्टिपल पॉइंट रेड होणं अपेक्षित असेल. जर हा गुणफलक आपल्याला बदलायचा असेल, आता माझा डू ऑर डाय तिसरी चढाई आपल्याला बघायला मिळते. बघूया कितपत प्रयत्न केले जात आहेत. निशांत म्हात्रे समोर असेल. एक चांगल्या प्रकारे संघफळी आपल्याला बघायला मिळते. यावेळेस मात्र सोन गावंड चूक करतोय, टिपला जातोय. ऑर्किडच्या माध्यमातून शिकार बांधला सोन मैदानाच्या बाहेर जावं लागेल. प्रत्युत्तर दगड निशांत. 6 आणि 5 अशी गुणतालिका. पूर्वार्धातला खेळ सुरू असताना त्या ठिकाणी चढाई करीत सज्ज झालाय. निश्चितच एका गुणाने आघाडीवरती असेल मरिदेवी धरण. तर असे सगावे दुनियामध्ये आव्हानांचे लावून तर नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. की असे दांडगी इच्छा द्याची, असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर. आणि नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. हा सन्मान होत आहे खऱ्या अर्थाने रमेश पाटील यांचा. आजच्या स्पर्धेकरता पंच म्हणून अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी केली. अभिनंदन भाऊ. आपणास सुदृढ आरोग्य आयुष्य लाभो. आपणास सन्मानाची माहिती शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गुणगौरव होत आहे. त्यानंतर दिलीप माळी भाऊंचा सन्मान होत आहे. मायाची शाल पुष्पगुच्छ देऊन. उत्कृष्ट पंच निर्णय देण्याची क्षमता ज्यांच्यामध्ये आहे. अभिनंदन. आपल्या भावी कारकिर्दीकरता लाख लाख शुभेच्छा. श्रीकांत पाटील. श्रीकांत पाटील यांचा यथोचित गुणगौरव होत आहे. अभिनंदन श्रीकांत भाऊ. आपणास सुदृढ आरोग्य आयुष्य लाभो. केजी मध्ये सर चुकून कोण राहिला का आपल्या स्क्वॉड मधला? धन्यवाद. चांगला सामना पाहायला मिळतो. मैदान क्रमांक 2 वर पुन्हा एकदा अप्रतिम अशा लढती.
खऱ्या अर्थाने स्पर्धा म्हटलं तर एकट्या दुकट्याचं काम कधीच नसतं. अविरतपणे या मंडळाची मेहनत आहे. ज्या ज्या दार देणगीदाराने आम्हाला देणगी दिली, तसेच आर्थिक वस्तुरूपी ज्यांनी सहकार्य केलं, मार्गदर्शन केले, अशा सर्वांचे मी शतशः आभार व्यक्त करतो. आणि जर चुकून कोणाचा आभार व्यक्त करायचं शिल्लक राहिलं असेल, त्या सर्वांचे पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो. आठ आठ एक अप्रतिम लढत आपल्याला पाहायला मिळतोय. मैदान क्रमांक 2 वर 9-8 असा गुण फलक दिसतोय. तर अनेक मान्यवरांच्या भेटी आपल्याला पाहायला मिळाल्या. JSW स्टील लिमिटेड डोलवी व्यवस्थापनाचे अनेक मान्यवर, भार्गव सर, त्यानंतर परम वेटकेकर सर, असे सर्व ऍडमिन डिपार्टमेंट किंवा पब्लिक रिलेशन, PR डिपार्टमेंट, लँड अँड इस्टेट डिपार्टमेंटचे सर्व उच्च पदाधिकारी येथे आले. राजकीय क्षेत्रामधील देखील बरीचशी मंडळी, आदरणीय वैकुंठ पाटील सर आणि अनेक दिग्गज मंडळी आणि शिवानीताई, या खरोखर सरपंचताई, प्रभाकर माते सर, योगेश भाऊ, अनेक मान्यवर मंडळी, मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्वांची नावं काही मला क्रमप्राप्त नाही. नाव काय? नाव सचिन पाटील, सुजित म्हात्रे, हे सर्व मान्यवर मंडळी तिथे उपस्थित राहिली आणि या स्पर्धेला 4 चांद लगावले. तसेच या मंडळाची जी तरुण पिढी आहे, या तरुण पिढीने देखील खूप मोलाचं सहकार्य केलं. अप्रतिम असं त्यांचं नियोजन मी पाहिलं. अगर ट्रेडिंग सेटअप को लगाने में आज भी 15 मिनट लगते हैं तो आप स्मार्ट ट्रेडिंग नहीं, आप हार्डवर्क कर रहे हो. जमाना बदल गया है और प्लेटफॉर्म भी सही पर आप यहाँ पे सुबह उठकर लेवल्स को ड्रॉ करने का ट्रेडिंग खत्म. सपोर्ट और राइसेस अपने आप चार्ट पर प्लॉट हो जाते हैं. मार्केट खुलते ही आप रेडी हो और वो पुराना स्टाइल की आजच्या या शीर्ष तरुण क्रीडा मंडळाच्या या स्पर्धा, या ठिकाणी स्पर्धांचं जे आयोजन झालं आणि या स्पर्धेसाठी ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलं, त्या सर्व लोकांचा नामोल्लेख करणं आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून या ठिकाणी जी उत्तम प्रकारची जी साऊंड सिस्टीमची व्यवस्था जी करण्यात आली होती, त्यांचा या मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे प्रकाश योजना असेल, त्यानंतर या पूर्ण स्पर्धेनं जे लाईव्ह प्रक्षेपण जे युट्यूबच्या माध्यमातून करण्यात आलं, त्यांचा सुद्धा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. हे जे मैदान ज्या जागेमध्ये देण्यात आलं, ते गोपीनाथ शंकर म्हात्रे यांचं सुद्धा या मंडळाच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष स्वरूपामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं, विशेषतः JSW स्टील लिमिटेड यांच्या प्रायोजकत्वात या भव्य दिव्य अशी स्पर्धा या ठिकाणी आपण संपन्न करू शकलो, त्यांचा सुद्धा ऋण निर्देश मी या ठिकाणी व्यक्त करतो. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्यातून ही जी भव्य अशी स्पर्धा आपण शेवटाकडे नेऊ शकलो, यामध्ये अनेक आश्चर्यजनक योगदान आहे. त्या सर्वांचं मी या ठिकाणी ऋण निर्देश व्यक्त करतो.
ये तेरे को ही यूट्यूब पर लगा वीडियो ना हा? ते ह्याच्या ह्याला पण हे कर ना कॉल्या की मी ह्याची व्हिडिओ त्यांना टाकलीस ती कॉम्बॅकची त्यांच्या गावाचा व्हिडिओ आहे तो.